माहेर. मे महिन्याची सुट्टी संपत आली. अनुजाची मुलं सुट्टीला आलेली होती. अनुजा म्हणजे माझी नणंद. आज तिच्याबरोबर माझी मुलं देखील आत्याकडे गेली होती. आज सगळ्यांचे व्यवस्थित करून मी आज अंगणातील झोपाळ्यावर बसले होते. विचार करता करता माझं मन माहेरी डोकावलं. एकुलती एक मुलगी म्हणून आई वडील, आजी आजोबा, आत्याने खूप लाड केले होते. दिसायला छान, नाकीडोळी तरतरीत, गोबरी गोबरी, गोऱ्या रंगाची, कुरळ्या केसाची, रेशमासारख्या केसाची, अभ्यासात हुशार, सर्वांना माया लावणारी, मोठ्यांचं काम ऐकणारी, विविध गुणांनी सर्वगुण संपन्न मी होते असं सर्वजण म्हणायचे. मला 2 भाऊ होते. दोन्ही भावांची मी एकुलती एक बहीण म्हणून खूप लाडाची होते. दिवाळीत तर माझी किती मजा असायची. फटाके, कपडे सर्वप्रथम मला आणायचे. भाऊ आणि दादा माझ्यावर किती प्रेम करायचे. भाऊबीजेला तर मी हट्टून मला पाहिजे ते दोघांकडून घ्यायचे. मजा असायची. कॉलेजला गेल्यावर दोघाही भावांचे माझ्यावर खूप लक्ष असायचं. त्यांच्यामुळे माझं शिक्षण देखील विना टेन्शनचं झालं. त्यामुळे मी छान अभ्यास करू शकले. मैत्रिणी देखील माझ्या दादाला आणि भाऊला आपला भाऊच मानायचे. माझे आई बाबा देखील माझ्या मैत्रिणींचे खूप लाड करायचे. महिन्यातून एक दिवस सर्वजणी माझं घर मोठं असल्यामुळे राहायला यायच्या. खूप खूप मजा करायचो. मी त्या घरातील शेंडेफूळ होते. मी MBA केलं होतं. एक भाऊ इंजिनियर, एक भाऊ प्रोफेसर. त्याला शिक्षकी पेशा आवडायचा म्हणून तो प्रोफेसर झाला होता. मी लहान असले तरी मुलगी होते. मला स्थळं येऊ लागली. लग्नाच्या वेळेला सुद्धा दोन्ही भावांनी वडिलांना सांगितलं होतं, बाबा, रमा जोपर्यंत होय म्हणत नाही, जोपर्यंत तिला मुलगा आवडत नाही, तोपर्यंत कितीही स्थळं बघायला लागली तरी चालतील. तिच्या आवडीप्रमाणे तिचं लग्न करायचं. 6 महिन्यात माझं लग्न सधन शेतकऱ्याशी झालं. लग्नानंतरचे पहिले वर्ष सणवारात लाडाकोडात झालं. मी सासरच्यांना जिंकून घेतलं. रुळायला 4 वर्ष तरी मला लागली होती. माझ्या दोन्ही भावांची देखील लग्न झाली. दोन्ही वहिनी खूप छान होत्या. मी आणि त्या दोघी वहिनी बहिणीसारखंच राहत होतो. माझे आई वडील देखील आता प्रपंचातून निवृत्त झाले होते. जेव्हा गरज लागेल, सल्ला विचारतील, तेव्हाच त्यांना मदत करत होते. एक भाऊ कोल्हापूरलाच होता. दुसरा भाऊ मात्र मुंबईला होता. अधूनमधून वेळ मिळाला की दोघेजण येऊन जात होते. मला 2 मुलं झाली होती, सचिन आणि सारिका. खूप गोंडस गुटगुटीत बाळं होती. आजी आजोबा, मामा मामी, आत्या मावशी सर्वांची ती लाडकी होती. लग्नानंतर दरवर्षी मी मे महिन्यात आणि दिवाळीत पाडवा झाल्यानंतर भाऊबीजेला माहेरी जायचे. तिथे सर्व मैत्रिणी यायच्या. मग फिरणं, खाणं, गप्पात माझे दिवस जायचे. मी माहेरी गेले की माझी मुंबईची वहिनी देखील माझ्यासाठी 4 दिवस का असेना येऊन जायची. दोन्ही वहिनी 1 दिवस का असेना आपल्या माहेरी मला घेऊन जायच्या. असं माझं आनंदी जीवन होतं. मी कॉलेजमध्ये असताना 2 दिवसाच्या ट्रिपला गेले होते. दुसऱ्या दिवशी घरी परतताना ॲक्सिडेंट झाला. सर्वांच्या घरी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. माझे दोन्ही भाऊ बातमी कळाल्याच्या 10 मिनिटांनी लगेच माझ्या मैत्रिणींच्या आईवडिलांना घेऊन ॲक्सिडेंटच्या ठिकाणी पोहोचले. त्यांचा जीव थाऱ्यावर नव्हता. आपली बहीण कशी असेल, कुठल्या अवस्थेत असेल, तिला किती लागलं असेल, या काळजीने त्यांचा जीव वारं पाणी झाला होता. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की सिटी हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं आहे. लगेच त्यांनी गाडी हॉस्पिटलकडे वळवली. गाडी पार्क केल्यानंतर पळत पळतच आत आले. केस पेपर काढतात तिथं चौकशी केली. माझ्या खोलीचा नंबर मिळवला आणि ते पळतच खोलीत आले. मला डुलकी लागली होती. मला पाहून जोरातच दारातून रमा म्हणून ओरडले. आपण दवाखान्यात आहोत हे भान देखील त्यांना नव्हतं. त्या आवाजाने मी एकदम दचकून उठले आणि दादा भैया म्हणत मी पटकन उठून बसले आणि भावांच्या मिठीत शिरले. मला थोडंसं किरकोळ दुखापत झाली होती. ते पाहून दोघांचाही जीव भांड्यात पडला. मग त्यांनी माझ्या मैत्रिणींची चौकशी केली. डॉक्टरांशी बोलले आणि मला घेऊन गेलं तर चालेल का असं विचारलं. मला थोडंसंच लागल्यामुळे घरी घेऊन जायची परवानगी दिली. मला घेऊन घरी आले. वहिनीने दारातच तुकडा वळून टाकला. आत आल्यावर आईने दृष्ट काढली. माझ्या पोरीला काही झालं नाही रे परमेश्वरा,
तिची राखण केलीस तू, असं म्हणून मला जवळ घेतलं. मी देखील ओक्साबक्षी रडू लागले. बाबा जवळ आले. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून कुरवाळलं. माझं लग्न ठरल्यानंतर त्या काळात नवऱ्या मुलाला भेटायची जास्त परवानगी नव्हती. पण दादा आणि भाऊच्या मध्यस्थीने मी त्यांना भेटायला जात होते. 2दा पिक्चरला, 1दा नाटकाला गेले. माझी प्रत्येक हौस माझ्या दोन्ही भावांनी पूर्ण केली. माझ्या पाठीशी उभा राहिले. वेळोवेळी आईबाबांना समजवायचे. माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी असू दे. लग्न होऊन गेल्यानंतर सासर कसं असेल काय माहीत, मग चौघांनी देखील माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. मी कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही. माझ्या आई वडील भावांना अभिमान होता. माझ्या लग्नात तर माझ्यापेक्षा माझे दोन्ही भाऊच जास्त रडले होते. तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्या दोन्ही भावांना आईला सांगितले, तुम्ही नका काळजी करू. आजपासून रमा माझी मुलगी आहे. मी नीट तिचा सांभाळ करीन. अशा तऱ्हेने माझी पाठवणी झाली. सासरी आलो. सासर खरंच छान होतं. 2 महिन्यातच सर्वांनी मला आपलंसं केलं. मला ते घर आपलंसं वाटू लागलं. आईचा, दादाचा, भाऊचा फोन यायचा. त्यावेळेला देखील छान राहा, सगळ्यांची काळजी घे असं सांगायचे. सासरी माहेरचं स्वागत करत. त्यामुळे 15 दिवसातून कोणीतरी येऊन मला भेटून जात असे. अशी दोन्ही कुटुंब माझी एक झाली होती. माझी मुलं मोठी झाली आणि आमच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं. दुष्काळ पडला. 5 वर्षे झाली. पाऊस व्यवस्थित पडत नव्हता. त्यामुळे ऊस, हळद, द्राक्षबाग आमची फेल गेली. अत्यंत वाईट दिवस आले. त्यावेळेला माझ्या मैत्रिणी यायच्या. अगं रमा, तुझं माहेर श्रीमंत आहे ना, मग तुझा हिस्सा घे की त्यांच्याकडून मागून. त्यांनी घरी माझ्या सासूबाईंना देखील 1-2दा हे बोलून दाखवलं. प्रथम दर्शनी त्यांनी आम्हाला काही नको, हेही दिवस जातील असं सांगितलं. परंतु दिवसेंदिवस परिस्थिती जशी बिकट होऊ लागली तशी वाईट शक्ती घरात शिरली आणि मायलेकांची मती फिरली. वाईट परिस्थितीत देखील ठाम उभं राहायचं असतं. परमेश्वर आपली मदत करतो हे ते विसरूनच गेले. माझ्याकडे त्यांनी हट्ट धरला. रमा, वडिलांना फोन कर. मला हे नाही करायचं, मला जमणार नाही म्हणून प्रतिकार करायचा खूप प्रयत्न केला, पण मला ते त्रास देऊ लागले. मुलं माझी अल्लड होती. मला त्रास दिलेला तेवढा कळत होता, पण कशासाठी देतात हे त्यांना कळत नव्हतं. हळूहळू त्रास इतका विकोपाला गेला की माझी सर्व सहनशक्ती संपली. एके दिवशी कोल्हापुरातील आमच्या शेजारच्या काकी आमच्या गावात लग्न होतं म्हणून लग्नाला आल्या होत्या. रमाकडे जाऊया 5 मिनिटं म्हणून त्या माझ्याकडे आल्या आणि दारावरची बेल दाबणार तेवढ्यात आतील संभाषण त्यांना ऐकू आलं. माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर माझ्याशी वाद घालत होते. माहेरकडून वाटणी मागून हिस्सा मागून आण म्हणून सांगत होते. मी नाही मागणार म्हणून मी रडत होते. काकूंनी हे सर्व ऐकलं आणि घरी जाऊन सांगितलं. हे सर्व मागाहून मला कळालं. वडील आणि भाऊ यांचं माझ्यावर इतकं प्रेम होतं, त्या प्रेमाखातर त्यांनी मला इस्टेटीत वाटणी द्यायचा निर्णय घेतला. एके दिवशी आम्हाला दोघांना वडिलांनी घरी बोलवलं. मला विचारलं, रमा तुला काय हवंय ते सांग, मी देतो तुला, पण अशी त्रासात नको राहू. जावई बापू, रमाला त्रास द्यायच्या ऐवजी तुम्ही खरं तर प्रत्यक्ष मला विचारायचं ना. आम्हाला वाटणी हवी आहे किंवा मला नड आहे, तुमची मदत हवी आहे. एवढ्या टोकाला तुम्ही का गेलात? माझ्या मुलीची काय अवस्था झाली? माझ्या मुलीपेक्षा मला काहीही महत्त्वाचं नाही हे तुम्ही ओळखायला हवं होतं. माझी दोन्ही मुलं आणि रमा तिघांचं एकमेकावर किती प्रेम आहे हे तुम्ही वेळोवेळी अनुभवलं आहे. तरी देखील तुम्ही असं का वागलात? माझे मिस्टर मान खाली घालून बसले होते. कोणत्या तोंडानं बोलणार होते? शेवटी जेवणाचा आग्रह करताना त्यांनी नकार दिला. आम्ही दोघं चहा सुद्धा न पिता तेथून निघालो. मी दारापर्यंत जाईपर्यंत वळून वळून मागं पाहत होते. आईचे डोळे भरून आले होते. पोरीची अवस्था तिने डोळ्यांनी पाहिली होती. आपली मुलगी स्वाभिमानी आहे. आता जर हिस्सा घेतला तर ती परत माहेरी पाऊल नाही टाकणार हे आईनं ओळखलं होतं. ते तिच्या डोळ्यात मी वाचलं होतं. मी देखील अशीच बाहेर पडले आणि भाड्याची गाडी करून गेलो होतो. आमच्याकडची परिस्थितीमुळे गाडी विकलेली होती. घरी आलो. घरी आल्यावर सासूबाईंना कुठला दम निघतो. दारातच त्यांनी विचारलं, काय झालं रमा? मी रडतच सर्व सांगितलं. सासूबाईंना मात्र कशाचीच फिकीर नव्हती. परिस्थिती माणसाला कशी बदलवते
हे माझे पती आणि माझ्या सासूबाई यांचं मूर्तिमंत उदाहरण मी पाहिलं. सत्सद विवेक बुद्धी गहाण टाकल्यासारखं झालं होतं. पुढे वडिलांनी आणि माझ्या भावांनी माझ्या सह्या घेण्यासाठी माझ्या घरी आले. येताना वकील साहेबांना सुद्धा घेऊन आले होते. आई, वडील, 2 भाऊ आणि मी असे 5 हिस्से केले. मला 5वा हिस्सा दिला. तो आम्ही विकून टाकला. वडिलांनीच घेतला. त्याचे पैसे घेतले, कर्ज भागविलं. माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत पैसे ठेवले. तेव्हापासून मी माहेरी जात नाही. कुठल्या तोंडाने जाणार? एवढं प्रेमाचं माहेर असताना, आईवडील असताना, त्यांच्याकडून एवढे प्रेम मिळत असताना देखील इस्टेटीत वाटणी घेतली, हे माझ्या मनाला पटत नव्हतं. आईबाबांचा, दादाचा फोन यायचा, तू नको काळजी करू. होणार होतं ते घडलं. आज पैशासाठी माझं माहेर मला दुरावलं. त्यांना मी त्रास दिला, दुखावलं, हे मी कधी विसरू शकत नव्हते. आज 10 वर्षे झाली मी माहेरी गेले नव्हते. माझी मुलं देखील आता कळती सवरती झाली होती. ते सतत मला विचारत आहेत. आमचे मित्रमैत्रिणी मामाकडे जातात. आम्हाला मामा का घेऊन जात नाही? तू का पाठवत नाहीस? काय झाले? मुलांना कुठल्या तोंडाने मी काय सांगणार? आपलीच आबरू आपण काढून घेतल्यासारखं होतं. मुलांच्या नजरेतून आजी, आजोबा, वडिलांची प्रतिमा डागाळली गेली असती, म्हणून मी सतत त्या प्रश्नांची उत्तरं टाळत होते. पुढे मुलं कॉलेजला जायला लागली, तेव्हा माझ्या माहेरची मुलं त्यांच्याच वर्गात होती. त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांना सर्व कळाले आणि ज्या दिवशी त्यांना कॉलेजमध्ये हे कळालं, त्या दिवशी घरी आले आणि माझ्यावर मुलं चिडली. आई, का असं केलंस तू? आईबाबांना, आजीला विरोध का नाही केलास? पैशापेक्षा नाती किती श्रेष्ठ आहेत. आज आपल्याला मामाचं घर तुटलं आई. असं का केलंस तू आई? असं का केलंस तू? नंतर तोच प्रश्न मुलं बाबांना, आजीला, आजोबांना विचारू लागले. बाबा, आजी, परिस्थिती पालटली असती. दुःखाचे दिवसही निघाले असते. व्याजानं पैसे घेतले असते. आईने व तुम्ही उद्योगधंदा केला असता तर आपण काटकसरीत का असेना जगलो असतो. पाऊस असाच राहतो का? आणि 2 वर्षांनी पाऊस पडला असता, पुन्हा पीक आलं असतं. पण एवढा दुरावा आपल्या नात्यात निर्माण झाला नसता. आईचं माहेर तुटलं नसतं. आज आईला किती त्रास होतोय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. तुम्ही माणुसकीला, नात्याला कलंक लावला, हे आयुष्यात कधीही पुसून जाणार नाही. रमा, रमा, कुठं आहेस तू? माझे मिस्टर मला शोधत आले. रमा, कुठल्या तंद्रीत गुंग झाली आहेस? मला त्यांनी हलवलं आणि मी एकदम दचकून जागी झाले आणि एकदम वर चमकून पाहिले तर माझे पती होते. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहून काय ओळखायचं ते ओळखलं. फक्त त्यांनी माझ्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं आणि आत निघून गेले. बोलण्यासारखं, समजावण्यासारखं त्यांच्या हातात आता काहीच राहिलं नव्हतं. स्वाभिमान गहाण पडला होता. आजची जी परिस्थिती आहे ती चुकीच्या मार्गानं पैसा मिळवून आलेली होती. आज किती जरी पैसा त्यांच्याकडे असला तरी अयोग्य मार्गाचा वास त्या पैशाला होता. लक्ष्मी ही मानानं आलेली नव्हती, हे शल्य सतत त्यांच्या मनावर घाव घालत होतं. पहिला जो त्यांच्या वागण्यात रुबाब, दरारा होता, लोक किंमत देत होते, ते आता नाहीसं झालं होतं. एवढी मोठी चूक घडल्यानंतर शासन पण मिळायलाच हवं होतं आणि ते त्यांना मिळालं होतं. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळालं होतं. बायको ही अर्धांगिनी म्हणतात. सुखात आणि दुःखात वाटेकरी असते. त्याप्रमाणेच त्यांच्या कृत्यात देखील मी अर्धांगिनी होते, वाटेकरी होते. माझं दैव त्यांच्याशी बांधलं गेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याची देखील फरफट झाली, ते देखील मी स्वीकारलं. किती जरी पश्चाताप झाला तरी परतीची वाट आता संपली होती. माझ्या मुलांना मात्र माझ्या भावांनी, आईवडिलांनी आपलंसं केलं होतं. त्यांना ते राहायला घेऊन जात होते. दुधाची तहान त्यांनी ताकावर भागवली होती. नाहीतर आजी आजोबा दुधापेक्षा दुधाच्या साईलाच जपतात. माझ्या आईवडिलांकडे मी जात नसले तरी त्यांची नातवंड त्यांना मिळाली होती. त्यात सर्वजण खुश होते आणि माझ्या येण्याची माझी भावंड, आईवडील, वहिनी वाट पाहत होते. बघूया मनावरचं मळप कधी दूर होतंय ते.